आमच्या समोर असं जाऊया आपण. आपली जुगलबंदी नकोय परंतु क्रिकेटची जुगलबंदी जरूर करूयात. मॅच कडे बोलूयात. कीच सर विशेष आपला धन्यवाद. आणि ज्या पद्धतीचं वातावरण निर्मिती इथे झाली आहे आज संदीपजी बोराडे सर आणि आमची संपूर्ण व्यासपीठावरची टीम ज्यांच्यामध्ये उत्कृष्ट स्कोरिंग देखील आमचे मारुतीजी शेळके यांनी आज 3 दिवस सातत्याने साकारले, त्यांचेही विशेष आभार. मॅच स्टार्ट होते. पहिला चेंडू प्रमिल शिंदेचा पहिला चेंडू यावेळी कव्हर ड्राईव्ह केलाय डीप लॉंग ऑफ क्षेत्रात, तिथे एक धाव आली आहे. विचार केला तर दोन्ही संघाची ताकद फार मजबूत आहे. एकमेकांच्या विरोधात बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी इथे तालुक्यात खेळल्यात, परंतु इथे सिच्युएशन अशी जिंकलात तर टॉप 4 मध्ये जागा कन्फर्म. काय काय गणित असतील, कारण दोन्ही टीमने ताकदवर टीमना पराभूत करून ही जागा पकडली. अगदी केतन सर म्हणायला गेलं ना तर प्रत्येक टीमचं कौतुक जरूर करू, पण त्यानंतर चांगला फटका यावेळी जरूर घेईल. स्ट्रोक चांगला आहे, जीवाचा आकांत चालू आहे मैदानात. कारण एकीकडे जसं म्हटलं ना की दोन्ही ताकदवर टीम आहेत, संघर्षातून मात्र या आजच्या फायनल पर्यंत जरूर पोहोचलेत. म्हणजे या टॉप 8 मधून एक संघ पाहायला मिळेल. आणि जसं तुम्ही विचारलं गेला तर एकीकडे देसाईपाडा हाकेच्या अंतरावर तर दुसरीकडे बीसीसी परली आहे ती सुद्धा हाकेच्या अंतरावरती. म्हणजे एकत्र गणित आणि असोसिएशनच्या मॅचेस असल्या कारणाने बहुतांशी दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात बहुतांशी आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रत्येकाची उणी दोन्ही आहेत, परंतु इथे फटका फसलाय. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. पंकज देसाई नावाचं वादळ या ठिकाणी शांत झालंय आणि या वादळाला शांत करणारा व्यक्तिमत्व गोलंदाज तो म्हणजे पाहायला मिळतोय प्रमिल शिंदे. छाग आहे मेहनतीचं फल आज मात्र प्रमिल शिंदेला मैदानावरती पाहायला मिळतोय. कमांड डीजे यांच्याकडून मात्र प्रमिलच्या या गोलंदाजीवरती 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. अगदी मी तर म्हणेल गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळेल. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं ना तर राजू दादा खरं म्हणायला गेलं तर गोलंदाजी फार चांगली होती. अचूक टप्प्याचा वेध सध्या गोलंदाजीतला पाहायला मिळाला तो प्रमिल शिंदेचा. परंतु त्याच्याही पलीकडे कौतुक करेल ज्यांनी मात्र झेल टिपला या ठिकाणी दिनेश अवस्कर. अगदी चांगला झेल टिपलाय. त्याला सुद्धा माहित होता झेल किती महत्वपूर्ण आहे. जर पंकज देसाई मैदानात टिकले असते तरी पाऊस धावसंख्येचा त्यांच्या माध्यमातून मैदानावरती उतरला गेला असता. नक्कीच. आणि ज्या पद्धतीचं खरं तर पाहायला गेलं तर आपण पंकज देसाई पुन्हा एकदा संधी आहे. डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव आली आहे आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. खरं तर जो प्रश्न तुम्ही केलात बघितलात पंकज देसाईला बाद केलाय आणि हा प्लस पॉइंट ॲडव्हान्टेज आहे. मागच्या मॅचचा मॅच विनर पंकज देसाई राहिला, ज्यांनी बहारदार खेळी करून तो सामना जिंकला होता. इथे त्याला संयम ठेवायला होतं. खरं तर त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की मागच्या मॅचमध्ये थोडासा स्लो डाऊन सुरुवातीला आम्ही खेळलो, पण यावेळी त्यांना अपयश मिळालंय. अगदी केतन सर जर पाहायला गेलं तर यावेळी ही समीकरणाची नांदी असते आणि तुम्हाला वारंवार सातत्यपूर्ण समीकरण राखावं लागतं. यावेळी पहा जसं मी म्हटलं गेलं ना की ज्या अर्थी एकीकडे प्रमिल शिंदे गोलंदाजी करतो तर दुसरीकडे आणखी चांगले बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळतील. एक पंकज देसाई बाद झाला म्हणून तदनंतर आपण परेश देसाई आणि त्याच्या समेत असलेला बॅटर तो मात्र ब्रावो याला विसरून चालणार नाही. अगदी ब्रावो नाव दिलंय, परंतु इथे जर पाहायला गेलं ना तर खरोखर मी तर म्हणेल की अशा सिच्युएशन मध्ये डीजेची महत्वाची कामगिरी या विकेटवरती प्राप्त करता आली असती, परंतु पाहूया काहीसं तंत्र मात्र अवलंबलाय ते देसाईपाडा टीमने. पुलर लाईन लवर फुलटाच करण्याचा प्रयत्न. बॉल जाईल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईटच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती जोडला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 5 आकड्यावरती. अगदी आता पंजा मात्र जखडलाय तो जर्मन देसाईपाडा टीमने, परंतु या पंजाच्या पुढची धावसंख्या या पटलावरती मोठमोठ्या सिक्सर आणि चौकारांच्या मर्यादित येताना दिसून येईल का या प्रश्नाचं उत्तर आता प्रमिल शिंदे गोलंदाजीत जरूर देतील. चांगला फटका आहे. मी वॉर्न केलं होतं प्रमिल शिंदेला की या काळाच्या गरजेच्या धावा आहेत आणि त्या धावा येत आहेत आता परेश देसाईच्या बॅटर मधून. केतन सर तुम्हाला जरूरी मंचावरती मी आतापर्यंत इतका क्रिकेट या सुधागड तालुक्याचा पाहायला गेली 4 ते 5 वर्षे सातत्याने या मैदानांवरती मी जोडला जातोय.
परंतु एक जमीची बाजू मी नक्कीच मैदानावरती सांगेल की आतापर्यंत ज्या प्लेयरने मला आत्ता अट्रॅक्ट केलं गेली 4 ते 5 वर्ष तो प्लेयर आहे परेश देसाई, जो मला मी नेहमी म्हणतो की हा टेक्निकल बॅटर आहे. फक्त तेवढं लक्ष मैदानात दिलं तर नक्कीच एक उत्कर्ष परेश देसाईचा मैदानात पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र त्याच परेश देसाईच्या बाट मधून एक सिक्सर पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. यस, वळूया आपण मॅच कडे. अर्थातच केतन पाटील आणि नितेश पाटील थोडी रजा घेत आहेत. आपल्या मनस्वी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल. गोलंदाजी मार्क वरती यावेळी आर्या आवासकर. पहिला बॉल आर्या आवासकरचा डॉट आलाय. मगाचा सामना युटर्न करणारा हा गोलंदाज आहे. तदनंतर राकेशने या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करायला भाग पाडला होता. परंतु आता आर्या आवासकरचा नेक्स्ट बॉल. चांगला फटका यावेळी मात्र ब्रावोच्या बॅट मधून येतोय. हा मोठा फटका, परंतु इथे मोठ्या फटक्यात ब्रावोला परतावं लागेल. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा लागला गेलाय जय हनुमान देसाईपाडा टीमला. थँक्यू. पहिल्या षटकात धावा आल्या त्या तब्बल 11. तदनंतर मात्र या धावा संख्येला एक वेगळा आयाम गोलंदाजीच्या स्वरूपात पाहायला मिळाला आहे. यावेळी विकेट आले. आर्या आवासकर आता मैदानात थांबण्याचं नाव घेत नाहीये. एक अटॅकिंग पॉवर, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला बॉल. यावेळी पुन्हा एकदा लेंथ आणि लाईन वरती नियंत्रण प्राप्त केलंय आणि डॉटची संगता केली आहे. सध्या आपण पाहतोय फलंदाज धनंजय पाहायला मिळतोय. अर्थातच डीजे पहिल्या सामन्याला एक युटर्न देणारा हा बॅटर, परंतु आता या क्षणी थोडा आर्या आवासकर समोर नतमस्तक होताना दिसतोय. कारण एकीकडे एकच धाव, एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 12 या आकड्यावरती. पहिल्या 3 बॉल मध्ये महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली ब्रावोची आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी एकच धाव खर्च केले. म्हणजे 4 बॉलचा तरार संपलाय आर्या आवासकरचा. चांगला फटका. पॉइंट रिजनला बॉल ट्रॅव्हल केला जात होता. गॅप शोधत होते, परंतु यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात झाले. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपाती धाव. एका धावीच्या मदतीने थेंबे थेंबे तळेसाचे कासवाच्या संत गतीला एक वेगळा आयाम या ठिकाणी आपण पाहतोय दिला जातोय. चला जरा स्पीड अप करा प्लीज. वेळ फार झालाय, कारण जितका वेळ तुम्ही घ्याल तितका आणखी वेळ स्पर्धेसाठी होईल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फक्त 2 धावा खर्च केलात आर्या आवासकरने मैदानात. राईट आर्म राऊंड. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे सुद्धा डॉट आलाय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 13 या आकड्यावरती.
13 धावा 12 बॉलच्या समाप्तीनंतर महत्वपूर्ण 2 विकेट तंबूच्या असलेला जर्मन देसाईपाडा टीमच्या अगदी तुल्यबलता मैदानात पाहतोय आपण. कमांड इज देशमुख एक प्रश्न जरूर मी तुमच्याकडे घेऊन येईल. नक्की जसं वर्णन केलं आज खरोखर चांगले दिसत आहेत, त्यात काही शंका नाही आहे. परंतु असं काही पण वगैरे केलेलं नाही की गांधी टोपी मी घातलेली ते हटवणार नाही असं काही वाटतंय का? मला थोडासा प्रश्न तोच पडला. मी म्हटलं थोडे सगळे सदस्य आहेत परंतु आज यांनी गांधी टोपी परिधान केली आहे, त्याच्यात काहीतरी बोललो एखादा पण वगैरे केलाय की काय? हा ती प्रश्नच नाही आणि असावी ती, मी तुम्हाला हेच सांगतोय. शोभून दिसते उलटी तुम्हाला ती. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय परंतु परतावा लागेल यावेळी परेश देसाईला. 1 मोर विकेट डाऊन, विकेट नंबर 3. बॅक टू डग आउट. तिसरा हादरा लागला जर्मन देसाईपाडा टीम. कमांड डीजे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. फीडर ऑर्डरला सुरुवात जरूर झाली आहे परंतु एकीकडे 3 महत्वपूर्ण विकेट गमावल्याच्या नंतर आता मात्र या दोनही बॅटरला मैदानात डाव सावरणं गरजेचं आहे. कारण आता राकेश आलाय. पहिल्या बॉलवरती विचार करायला गेला तर 1 धाव, पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन त्याने घडवून आणलंय. परंतु आता पाहूया बाहुबली ऑफ जर्मन देसाईपाडा अजित देसाई. चांगला फटका यावेळी ताकदीचा वापर आहे. क्षेत्ररक्षक तैनात परंतु एकच धाव कंप्लीट आणि या एका धावेच्या मदतीने बराचसा क्रिकेट मागे आपण टाकून आलो होतो त्याला एक गती देण्याचा प्रयत्न अजित देसाईच्या माध्यमातून झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत या ठिकाणी 14 आकड्यावरती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी डीजेला परतावा लागेल. धनंजयच्या पारीचा अंत. कमांड डीजे. ते रचले मात्र धारातीर्थ पडताना दिसून येत आहेत. या प्लेयरला मधोमध आता कुठेतरी सावरायचंय, कुठेतरी थोड्याफार प्रमाणात टेकू देणं अपेक्षित आहे आणि तो टेकू आता सूरजच्या माध्यमातून मैदानावरती आणि अजितच्या माध्यमातून मैदानावर पाहायला मिळेल का? चांगला फटका यावेळी मात्र गॅप सिलेक्शन चांगला केलाय. थर्डमॅन रिजनला बॉल ट्रॅव्हल केलाय. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट झाली. येतोय अजितच्या बॅटमधून आशादायी किरण चौकार.
चला जरा स्पीडअप करा प्लीज. इथे 4 धावा आल्या. 4 धाव्यांच्या मदतीने टोटल आता पुढे सरकले, जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती. 18 रन्स स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवलाय, परंतु स्वतः या ठिकाणी क्षेत्र बॉलर फिल्डिंगच्या स्वरूपात पाहायला मिळाले. आपल्याच बॉलर मध्ये कॅच टिपले. 1 मोर विकेट डाऊन. सातत्यपूर्ण विकेट मात्र त्रासदायक ठरतायत. अद्यापपर्यंत आपण पाहतोय 5 विकेटचं पतन या ठिकाणी होताना दिसून आलंय. इथे विकेट जरूर आले. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 3. चला जरा प्रत्येक षटकासाठी तुम्ही 10-10 मिनिटांचा वेळ घेताय. आपणास विनंती आहे. काय बोलायचं, उद्याची फायनल आपल्याला पाहायचे. चांगला बॉल. इथे राकेशच्या गोलंदाजीचा एक सूर जरूर पाहायला मिळाला. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि टोटल सध्या जाऊन पोहोचले ते 18 आकड्यावरती. म्हणजे प्रति चेंडू धावा या धावफलकावरती आल्यात. शेवटच्या षटकामध्ये आता हाणामारी करावी लागेल जर्मान देसाईपाडा टीमला, कारण आता सध्या या मॅचवरचा 3 षटकातला जो शिकंजा आहे, जो पंजा आहे, तो मात्र अगदी कसलाय तो बीसीसी परली ए टीमने. कमांड आहे. चला स्पीडअप. वैयक्तिक पहिला आणि चौथ्या सांघिक कोट्यातलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेला गोलंदाज धीरज गुप्ता. पहिला बॉल पिचिंग करताना जरूर दिसेल, परंतु यावेळी समोर आहे सूरज. फटका चांगला होता, परंतु ताकद मी तर म्हणेल जसा मिडल वरती बॉल हवा होता तो बॉल या ठिकाणी आला नाहीये. इथे एकच धाव कंप्लीट ही. एका धावेच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अफलातून बॉलिंग अटॅक आज बीसीसी परली ए टीमचा पाहायला मिळालाय. क्या बात आहे. जोरदार इनिंग साकारतायत सध्या गोलंदाजीचा एक वर चष्मा. पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न अजितचा, अमरचा, परंतु इथे पुन्हा एकदा एकेरी स्वरूपात धाव आहे. थेंबे थेंबे तळायचे, परंतु या 4 बॉलमध्ये मोठ्या धावसंख्येला 1-2 मोठे माल्टी हिट एक अस्तित्व जरूर देसाईपाडा टीमचं मैदानात दाखवू शकतं, कारण सध्या पहाटेची वेळ आहे आणि म्हणायला गेलं तर आता हवामानातली नमी जी आहे ती चेंडूमध्ये जरूर आली आहे, त्यामुळे धोका दोन्ही टीमसाठी तितकाच आहे. इथे सुद्धा येईल डॉट बॉल. वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल फेकून झाले ते 21.
बॅकफुटवरती जाऊन पटका टॅप करून केले गेलेत. क्षेत्ररक्षक तैनात होते तोपर्यंत दुसरी धाव कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी काय करते फलंदाज बाद फिंगर झालाय आप. परतावं लागेल सूरजा बॅटरला. काही पण डायलॉग आहे देवयानी कार्यक्रम निघून गेला परंतु तुमच्यासाठी काय पण फेमस डायलॉग. हा ही बॉल येतोय डॉट. इथे इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळेल आणि टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 21 या आकड्यावरती विजयासाठी 22 धावा संख्येची गरज आहे. क्या बात आहे. चला त्वरित जयनमान देसाई पडत टीम आपण फिल्डिंग सजवा आणि आता मैदानातून एंटायर जरूर करतील परंतु आपले बॅटर सुद्धा मैदानात रवाना करायचे. ते बीसीसी परली ए टीम 21 धावा धावफलकावरती विजयासाठी आता 22 धावा संख्येची गरज आहे. मॅच मध्ये रोमांच जरूर पाहतोय आपण. हॅलो हॅलो. आमचे मित्र सन्माननीय मंगेश देशमुख साहेब यांचा आज वाढदिवस आहे तरी मंगेश भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या विलासदादा युवा परिषदेतर्फे चला शुभेच्छा. घ्या दादा माईक द्या रोशनजी वालगुडे यांच्याकडे. होऊन जाऊ दे आपल्याला गॅप आहे थोडी गाणं होऊन जाऊ दे. हॅलो घ्या मंगेशजी देशमुख साहेब इथे यायचंय लवकर या लवकर या. बार दिन ये आए बार बार दिल ये गाए अब जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू मंगेश हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोशनजी वालगुडे सरांसाठी आणि या मंचाच्या वतीने मंगेश सर तुम्हाला देशमुख साहेब तुम्हाला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा. आप जो हजारों साल और साल के दिवस 50,000. क्या बात है. जोरदार टाळ्या. विलासदादा युवा परिषदेतर्फे मंगेश भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक विलासदादा युवा प्रतिष्ठान. मंगेश दादा वाढदिवस जरूर आहे. मी 12 वाजल्याच्या नंतर पासून एकच प्रश्न घेऊन आहे त्या प्रश्नाचं उत्तर काही मला मिळालेलं नाहीये. नाही आता पहा आम्ही वाया कर्जत निघायचं की थांबायचं.
दिलदार व्यक्तिमत्व आहेत मंगेश दादा. असो, थोडं मैत्रीपूर्ण नातं आम्ही सुद्धा मंचावरती जपण्याचा प्रयत्न करतोय. एकीकडे आपण पाहतोय जनमान देसाई पाडा जी सध्या फिल्डिंग सजवताना दिसून येते, तर दुसरीकडे बॅटिंग लाईन साठी मैदानात उतरलेली टीम आपण पाहतोय बीसीसी परले ए टीम. आणि या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. अगदी 22 धावा संख्येचं टार्गेट त्यांच्यासाठी सेट झालेलं आहे. पाहूया काय घडतंय मैदानात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. एकीकडे राकेश आणि दुसरीकडे सँडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यावेळी अजित देसाई. पंचांचा ग्रीन सिग्नल जरूर येतोय. चला मॅच होईल स्टार्ट. पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहार. यावेळी बॅटर राकेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. येतोय खणखणीत षटकार. ठोक डीजे. अगदी इन्फॉर्म बॅटर, मी तर म्हणाल इन्फॉर्म प्लेयर आहे. इथे सुद्धा झाली आहे चुकी. आता या चुकीला मिळणार नाही माफी, कारण इथे येईल चौकार. डीजे बजाव तू. नेक्स्ट बॉल. आणखी एक स्ट्रोक पाहतोय आपण. राकेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. ठोक डीजे तो. कालची रजनी सुद्धा अशाच प्रकारे पाहायला मिळाली मला वाटतंय. अगदी 3 बॉल मध्ये ते मॅच संपली होती सेकंड इनिंगची. मंगेश भाई बर्थडे बॉय अच्छे. हा बॉल आता डॉटरला आहे. अजित देसाईचा धावसंख्या 16 आकड्यावरती आपण पाहतोय. नाही त्यांना पर्याय नाही, त्यांना आणि आम्हाला पर्याय नाही. शेवटचा बॉल जोपर्यंत विजयी पताका झलकत नाही तोपर्यंत कॉमेंटेटर आणि स्कोरर यांचं काम नाही संपत. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी येतोय. इथे मात्र येईल एकच धाव. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 17 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 1, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. हॅलो हॅलो.
इथे येईल आउटसाइड द लेग स्टंप वाईड. आणखी एक बोनस धाव फलकावरती. टोटल जाऊन पोहोचले ती आता मात्र 18 आकड्यावरती. इथे येतील या 4 धावा. विजय स्ट्रोक पाहायला मिळतो. वेल प्लॅन आणि तंबाडीचे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब अर्थातच ज्याची एक बॅटिंग लाईन मैदानात पाहायला मिळाली. गोलंदाजीत मात्र 5 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण विकेट नोंदवल्यात. तो राकेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो